नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मी तुमचा निक्या. आज तुमच्यासाठी खास कोकणातून व्हिडिओ घेऊन आलो आहे. आज आहे बाप्पाचं विसर्जन. तर आज विसर्जन करत आहे. मला तर पूर्ण माकून टाकलं आहे पोराने. आमच्या कोकणामध्ये जे विसर्जन होतं ना, ते तुम्हाला दाखवतो. शहरातलं विसर्जन आणि कोकणातले विसर्जन खूप म्हणजे खूप फरक आहे. तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघा. चल दाखवतो तुम्हाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. सोडूनी गोकुळास बार चाललास जारे, मथुरेचं दान पाहू दे. सोडूनी गोकुळास बार चाललास जारे, मथुरेचं दान पाहू दे. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. तर मित्रांनो, आमच्या कोकणामध्ये आहे ना, असे एकच गाव आहे. एका वाडीमध्ये असे 3-4 वाड्या आहेत. वाड्या म्हणजे प्रत्येक वाडीमध्ये असे 2-3 असे 4-5 असे गणपती आहेत. तर प्रत्येक गणपती एका ठिकाणी येईपर्यंत सगळे गणपती एका जागेवरती थांबतात. जोपर्यंत जो गणपती येत नाही तोपर्यंत आमचा गणपती पुढे जात नाही. तसं शहरा ठिकाणी नाही. शहरा ठिकाणी आपापला गणपती घेतात, पुढे पुढे जातातच. तसं आमचं नाही. आमचं एका ठिकाणी सगळे गणपती येतात. गणपती आल्यानंतर मग आम्ही सगळे एकत्र निघतो. तुम्हाला सगळे दाखवतो मी. बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. ही समुद्राची लाट, देवा पाहते तुमची वाट. 2 तासाच्या या गजरात, देव निघाले थाटामाटात. या चरणी तुझ्या है देवा, देवा करतो जीवन आमचे. येतो निरोप तुमचा देवा, तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. बाबा, आपल्याकडे बाप्पाचं विसर्जन आहे. तुम्ही काहीतरी बोला बाप्पाबद्दल. आपल्या कोकणामधून गणपती सण कसं साजरा करतात सगळं सांगा जरा. आपली परंपरा पूर्वजांपासून, हां, त्याच्यामध्ये कोकणी नृत्य म्हणजे गणेश नृत्य कला ही आज खेडोपाडी होती. परंतु त्या मधल्या काळामध्ये त्या गोष्टी थोड्याशा कमी प्रमाणामध्ये वाटू लागल्या. म्हणून आमच्या कोकणी लोकांनी त्या गोष्टीवरती जोर दिला आणि ती पुन्हा जोमाने पुढे कशी परंपरेने राहील याच्यावरती भर दिला आहे आणि ती आज आम्हाला बघायला मिळते. तर मित्रांनो, तुम्ही ऐकलंच. आमच्या कोकणामध्ये पूर्ण एकदम वाडवडिलापासून चालू असलेला हा सण कोकणातला आपला गणेश उत्सव. तर आपल्या आजोबांनी पण एक भाषण तुम्हाला सांगितलं आहे. तर असं आमच्या कोकणामध्ये पहिल्यापासूनच गणेशोत्सव चालू आहे. खूप मजा करतो कोकणामध्ये गणपतीला. मुंबईवरून लोक येतात 4-5 दिवस सुट्टी घेऊन. मुंबईमध्ये शहरामध्ये तुम्हाला तर माहिती आहे माणसांना कसं चालायला लागतं, कसं वागायला लागतं. सकाळी माणूस जातो, रात्री येतो घरी, काय नाही त्याला तर कोकणामध्ये एकदम फ्रीली माणूस राहतो. कोणतं टेन्शन नाही, काय नाही. सगळं विसरून एकदम सगळं सोडून एकदम म्हणजे सगळ्यामध्ये मिसळून राहतो. तर असं आमचं कोकण आहे. तुम्हाला दाखवतो आम्ही इथून पुढे. भेटू व्हिडिओ. दर्शनाला देवा तुझ्या रे, डोळे हे भरतात पाण्यामध्ये. सागर सारा उचलून हसतय, रूप तुझं छळतय मनामध्ये. विसर्जनाला देवा तुझ्या रे, डोळे हे भरतात पाण्यामध्ये. सागर सारा उचलून हसतय, रूप तुझं छळतय मनामध्ये. नाळ काळ झाशी, जोड घुंगराशी, बाबाला तत्ताण येऊ दे. सोडूनी गोकुळास बार चाललास जारे, मथुरेचं दान
देखेंगी तेरी राहें प्यासी प्यासी निगाहें तो मान ले तू मान भी ले कहना मेरा निराश आमच्या जीवनी हो केली सुखाची किमया तुम्ही निघाला सोडून हो उजाड झाली दुनिया विसर्जनाला देवा तुझ्या रे डोळे भरतात पाण्यामध्ये हे पाहू शकता तुम्ही कोकणातले रील स्टार. आता तुम्हाला ट्रेंड माहीत आहे ठुमक ठुमक, त्या ठुमक ठुमकवरती रील चालू आहे. पाहू शकता तुम्ही, हे बघा ठुमक ठुमक. सागर सारा उचलून हसतय रूप तुझं छळतय मनामध्ये विश्वास माझा भरवसा तू माझा सर्वज्ञ जगाचा गणपती तू विश्वास माझा भरवसा तू माझा सर्वज्ञ जगाचा गणपती तू बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया मोरया. तर मित्रांनो, आमच्या इथे ना नदीवरती घरी पण आरती होते, नदीवरती पण आरती होते. तुम्हाला नदीवरची आरती दाखवतो या. श्री गणेशाय नमः. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋण झुणतीनो पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सुंड वक्र तोंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव शेंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को दोन दिल लाल बिराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव अष्टो सिद्धि दासी संकट को बैरी विघ्न विनाशन मंगल मूरत अधिकारी कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी गंडस्थल मद मस्तक झुले शशि बिहारी जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव. हमरी उलझन सुलझाओ भगवन तुमरे बिन हमरा कोनो नहीं. मोरया तालामधी पाय नाचती हो गुलाल चेहऱ्यावरती रंगल्या चेहऱ्यावरती हो उदास डोळे रडती. माझा मोरया 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 माझा मोरया 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 माझा मोरया 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 माझा मोरया मोरया बांध मनाचा फुटला आता बांध मनाचा फुटला आता सोडून जाऊ नका आम्हाला. सोडून गोकुळास बार चालला सजा
सोडून गोकुळास भारी चालला सजारे मथुरेच दान पाहुरे बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडेना आमुच्या मनाला बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडेना आमुच्या मनाला बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडेना आमुच्या मनाला विसर्जनाला देवा तुझ्या रे डोळे भरतात पाण्यामध्ये सागर सारा उचलून हसतय रूप तुझं छळतय मनामध्ये विश्वास माझा भरवसा तू माझा सर्वज्ञ जगाचा गणपती तू विश्वास माझा भरवसा तू माझा तर मित्रांनो, तुम्हाला एवढ्या सगळ्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली, ती म्हणजे आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगड तालुक्यात आमच्या सडे गावामध्ये एक सुप्रसिद्ध अशी नदी आहे. त्या नदीचं नाव आहे पायमोडा. इथल्या स्थायिक लोकांना तर माहीतच आहे ही नदी काय आहे. तुम्हाला दाखवतो, त्या नदीचं स्वरूप दाखवतो तुम्हाला. बघा, जगाचा गणपती तू विश्वास माझा भरवसा तू माझा सर्वज्ञ जगाचा गणपती तू ही समुद्राची लाट देवा पाहते तुमची वाट. तर पाहिलं ना मित्रांनो, ही आमची नदी, त्या नदीचं नाव आहे पायमोडा. आमच्या पूर्वजांपासूनच नाव चालू आहे पायमोडा. त्या पायमोड्याचा अजून आम्हाला तर काय इतिहास तर अजून काय माहीत नाही. आणि त्या नदीला आम्ही सगळे पायमोडाच बोलतो. तर मित्रांनो, आता आमचे बाप्पाचे विसर्जन करून झालेलं आहे. विसर्जन करून आता आम्ही निघालो आहे. हे बाप्पाच्या आगमनाने विसर्जनापर्यंत जे 7 दिवस आमचे गेले, म्हणजे खूप मजा आली. आता उद्यापासून डेलीचं रुटीन चालू. उद्या सकाळी मुंबईला जाणार. मुंबईला गेल्यावरती तर तुम्हाला माहितीच आहे, सकाळी जो घराच्या बाहेर पडतो तो रात्री डायरेक्ट 12 वाजता येतो. ते जीवन आणि कोकणातलं जीवन तुम्हाला तर माहितीच आहे. कोकणामध्ये एकदम पूर्ण निसर्ग वातावरणामध्ये शांतमध्ये. मुंबईमध्ये एवढा पब्लिकमध्ये एवढा प्रदूषण वगैरे खूप काही आहे. ह्या गोष्टी तुम्हाला सांगायला नको. तर खूप मजा आली. आम्ही विसर्जन वगैरे केले. आता आम्ही निघालो घरी जाऊन. आता काय मकर तर खाली झाले पूर्ण, घर पण एकदम खाली. आता भेटूयात पुढे, दाखवतो तुम्हाला जाताना प्रवास. आता सगळ्यांचे विसर्जन आगमनाच्या दिवसाच्या दिवशी जे लोकांचे चेहरे आणि विसर्जनानंतरचे लोकांचे चेहरे, काय बोलू, खूप कमीच आहे. चला तुम्हाला दाखवतो मी. नको पुन्हा जाऊ आता, अजून थोडासा थांबना. मित्रांनो, मी तुम्हाला बोललोच मगाशी, आमची मंडणगड तालुक्यामध्ये नावाजलेली नदी. त्या नदीमध्ये खूप दुरून दुरून लोक येतात विसर्जनासाठी. कारण की आमच्या सडे गावापासून दूरपर्यंत जेवढी गावं आहेत तेवढे सगळे गावामधून गणपती विसर्जनासाठी येतात. तुम्हाला दिसत असतील, हे पहा पूर्ण रोड भरला आहे. रोडवरती टेम्पोमध्ये गणपती घेऊन येत आहेत. पाहू शकता तुम्ही, पूर्ण रॅली घेऊन येत आहेत. तर चला मित्रांनो, आमचं झालं विसर्जन वगैरे झाले. आता आम्ही घरी चाललो आहे. तर आता ब्लॉग इथे एंड करूया. तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आणि माझ्या व्हिडिओला जरा सपोर्ट करा. कारण की मागची व्हिडिओ टाकली तिला काय तुमचा एवढा सपोर्ट नाही भेटला. आत्ताच नवीन चालू केलं आहे. कोकणातूनच आहे. कोकणकारांनाच आता तुम्हीच जरा पुढे न्या, मला दाखवा जरा कोकणकारांची पॉवर. तर आता ब्लॉग एंड करूया. व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक, कमेंट करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तीज वार मैनू आप लैने आ गया तो गल्ला सुना गया ठुमक ठुमक जानी आ माइये दे